बघा आता आपला पहिला चॅप्टर आहे विद्युत सुरक्षा. आता विद्युत सुरक्षा जर म्हटलं तर आपल्याला तुम्हाला याच्यावर सुरक्षेवर क्वेश्चन विचारले जातात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आपल्याला सिम्बॉल माहित असणं गरजेचं आहे. तरी तर पहिला क्वेश्चन MCQ विचारलेला आहे. काय आहे पहिला MCQ? सर्किट डायग्राम मध्ये सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल म्हणजे इथं ओळखायचा आहे तुम्हाला सिम्बॉल. सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल कोणता आहे आणि इथे उत्तर दिलेलं आहे बी. म्हणजे हा सिम्बॉल इथे दिलेला आहे सर्किट ब्रेकरचा. तर याच्यामध्ये तुम्हाला सिम्बॉल करणं सगळ्यात गरजेचं आहे. हा आहे ते सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल. नंतर करायचा आहे तुम्हाला फ्यूजचा सिम्बॉल. काय करायचा आहे? फ्यूजचा सिम्बॉल असा. नंतर तुम्हाला करायचा आहे सिलिंग फॅनचा सिम्बॉल. कसा आहे? सिलिंग फॅनचा सिम्बॉल असा सिलिंग फॅनचा आहे. नंतर एक्झॉस्ट फॅनचा सिम्बॉल. याला सिलिंग फॅनला असं गोल म्हणजे हा झाला काय? एक्झॉस्ट फॅनचा सिम्बॉल. असे संपूर्ण सिम्बॉल तुम्हाला करून टाकायचे. आलं का लक्षात? प्रत्येक सिम्बॉल तुम्हाला करायचा आहे. सगळे सिम्बॉल तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर सिम्बॉल तुम्हाला ओळखता आले पाहिजे. परीक्षेला जर सिम्बॉल एखादा आला तर तुमचा मार्क जायला नकोय. की प्रत्येक तुम्हाला सिम्बॉल इथं ओळखता येणं गरजेचं आहे. कळालं तुम्हाला? कमेंट्स मध्ये सांगा. गुड. हा आता जर तुम्ही आपल्याला जर दुसरा MCQ बघितला इथे तर इथे दिलेला आहे त्यांनी प्लग व सॉकेटचा सिम्बॉल. काय दिलेला आहे? प्लग व सॉकेटचा सिम्बॉल. तर इथे ओळखायचा आहे तुम्हाला प्लगचा सिम्बॉल किंवा सॉकेटचा सिम्बॉल कोणता आहे. तर इथं दिलेला आहे हा प्लग आणि सॉकेटचा सिम्बॉल. इथे बघू शकता आन्सर कोणता आहे? हे आहे. तर आपण कधी पण काय करतोय प्लग आणि सॉकेट. तर इथे आता हे दोन्ही सारखे तुम्हाला वाटतील. हे दोन्ही सारखे वाटतील परंतु इथं बघायचं आहे तुम्हाला प्लग व सॉकेट. तर आपण काय करतोय हा जो आहे तर हा आहे प्लग आणि सॉकेटचा. कारण आपण पिन जी आहे तर अशी इन्सर्ट करत असतो. पिन काय आहे? म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय? प्लग म्हणतोय. पिन म्हणजे काय? प्लग. तर आणि इथं असतं सॉकेट. असं सॉकेट. तर याचा सिम्बॉल हा येतोय. हा त्याच्या विरुद्ध होऊन जाईल. हा चुकीचा. त्याच्यामुळे या दोन्ही मध्ये तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे प्लगचा आणि सॉकेटचा कोणता सिम्बॉल आहे. तर हे बघणं गरजेचं आहे तुम्हाला. आता जर तुम्ही इथे बघितलं तर हा सिम्बॉल कशाचा येईल सांगा बरं का? 1 नंबरचा सिम्बॉल. चला कमेंट्स मध्ये सांगा. तर हा सिम्बॉल कशाचा असेल इथे? तर हा सिम्बॉल दिलेला असेल गुड. सॉकेट की प्लग? सांगा प्लग की सॉकेट? चला सॉकेट. गुड. तर हे तुम्ही व्यवस्थित बघायचं. हे व्यवस्थित सिम्बॉल वगैरे करायचे. सिम्बॉल बघणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. आता 3 नंबरचा MCQ बघा इथे. 3 नंबरचा MCQ काय सांगतो इथे की ऑटो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. काय आहे? ऑटो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. तर ए याचा आन्सर दिलेला आहे. तर याच्या बी मध्ये आणि ए मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की हा असा आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. आणि नुसता ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल म्हटलं तर आपण असा हा आहे ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. हा झाला ट्रान्सफॉर्मरचा. आणि हा इथे जो विचारलेला आहे तुम्हाला तो आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. हे सिम्बॉल वगैरे सगळं करणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतोय तुम्हाला. हा आता बघा इथे ज्यांनी विचारलंय 5 नंबरचा क्वेश्चन आहे की विद्युत सॉकेटची तीव्रता ही शरीरामधून वाहणाऱ्या डॅश डॅश वर अवलंबून असते. बघा विद्युत शॉकची तीव्रता शरीरामधून वाहणाऱ्या डॅश डॅश वर अवलंबून असते.
आता म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस शॉक लागतो त्यावेळेस त्या करंटची तीव्रता कशावर अवलंबून आहे, म्हणजे तुम्हाला किती करंट लागेल हे कशावर अवलंबून आहे. तर बघा इथे सांगितलेलं आहे त्यांनी कशावर अवलंबून आहे, इथे करंटची किंमत व करंट वाहण्याचा वेळ. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर करंट किती वाहतोय तुमच्या बॉडीमधून करंट किती वाहतोय आणि किती वेळेपर्यंत वाहतोय, या दोन्ही घटकावर अवलंबून आहे की तुम्हाला शॉक किती बसणार आहे किंवा विद्युत शॉकची तीव्रता किती आहे. हे तुम्हाला महत्वाचं कशावरून कळेल, त्या दोन्ही गोष्टीवरून, करंटची किंमत, करंट वाहण्याचा वेळ. अजून जर ऑप्शन मध्ये जर तुम्हाला दिलेलं आहे तर याच्यात अजून ऍड जर केलं आपण ऑप्शन तर अजून येऊ शकतं. त्याच्यात काय येऊ शकतं की तुमच्या बॉडीचा रेजिस्टन्स म्हणजे तुमच्या शरीराचा रोध किती आहे हे सुद्धा याच्यावर अवलंबून आहे. आलं का लक्षात तुमच्या. तर हे गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही. आता नेक्स्ट एमसीक्यू बघा. नेक्स्ट एमसीक्यू काय सांगतो इथे तुम्हाला. नेक्स्ट एमसीक्यू आहे तुमच्यासाठी. कोणता एमसीक्यू आहे हा, तर डोक्याचे केस बारीक ठेवणे हे डॅश डॅश सुरक्षिततेचा भाग आहे. आता मला सांगा केस बारीक ठेवायचे, इथं 2B सांगितलेलं आहे म्हणजे स्वतःची सुरक्षा. म्हणजे इथं काय सांगतोय आपण, स्वतःची सुरक्षा हा स्वतःच्या सुरक्षिततेचा भाग आहे. यांत्रिक सुरक्षा म्हणजे काय, आता याच्यात इथं त्यांनी सांगितलेलं आहे ही झाली स्वतःची सुरक्षा, केस बारीक ठेवणे. अजून काय, प्रॉपर ड्रेस म्हणजे प्रॉपर ड्रेस घालणे ही सुद्धा स्वतःची सुरक्षा झाली. अजून काय, सेफ्टी शूज घालणे ही स्वतःची सुरक्षा झाली. ॲप्रॉन घालणे ही स्वतःची इथे सुरक्षा झालेली आहे. मग सर्वसाधारण सुरक्षा म्हणजे काय, आता ही स्वतःच्या सुरक्षेबद्दल. मग आपण सर्वसाधारण सुरक्षेमध्ये काय म्हणू शकतो सांगा, कमेंट्स मध्ये सांगा. सर्वसाधारण सुरक्षा काय आहे. सर्वसाधारण सुरक्षेमध्ये काय येतं, तर जिथं तुम्ही काम करता तिथे तो काय भाग क्लीन पाहिजे. जिथे तुम्ही काम करता तो भाग कसा पाहिजे, क्लीन पाहिजे. तिथे व्यवस्थित प्रॉपर वगैरे तिथं क्लिनिंग वगैरे असेल तर व्यवस्थित तिथे ती झाली सर्वसाधारण सुरक्षा. किंवा यांत्रिक सुरक्षा म्हणजे काय, तर ज्या मशीन वगैरे आहे त्या प्रॉपर लावलेल्या पाहिजे, त्यांचा रेजिस्टन्स व्यवस्थित पाहिजे, तिथे कनेक्शन वगैरे व्यवस्थित पाहिजे. हे झालं यांत्रिक सुरक्षा. अशा प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या सुरक्षा येत असतात. तर हे बेसिक गोष्टी आहेत. त्या तुम्हाला सर्वसाधारण सुरक्षेमध्ये काय येतं, स्वतःच्या सुरक्षेमध्ये काय येतं, किंवा मग मशीनच्या सुरक्षामध्ये मशीन सुरक्षा म्हणजे काय, तर यांत्रिक सुरक्षेमध्ये काय येतं हे व्यवस्थित तुम्हाला बघणे गरजेचं आहे. ईपीपी किट मध्ये तुम्हाला माहिती आहे ईपीपी म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये घेतलेलं होतं लेक्चर मध्ये. ईपीपी 1 असतं, ईपीपी 2, ईपीपी 3, ईपीपी 4, ईपीपी 5 असे भरपूर आहेत. तर ईपीपी 1 मध्ये काय आहे सांगा बरं का, कशाची सुरक्षा आहे. ईपीपी 1 मध्ये वेअर हेल्मेट, बरोबर. ईपीपी 2 मध्ये काय आहे, ईपीपी 2 मध्ये ईपीपी म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे काय, सेफ्टी शूज आहे. सेफ्टी शूज, बरोबर. आलं लक्षात तुमच्या, सेफ्टी शूज आहे. हे सगळं तुम्हाला आपण घेतलेलं आहे. ईपीपी 3 मध्ये काय येतं, 4 मध्ये काय येतं, 5 मध्ये काय येतं, डोळ्याची
सुरक्षा वगैरे 6 मध्ये काय येतं हे बेसिक तुम्हाला गॉगल वगैरे हे तुम्ही बेसिक आपण शिकलेलो आहोत. नंतर आता बघू आपण संरक्षण बेल्ट वापरणे हे चिन्ह डॅश संरक्षण चिन्हे आहे. आता इथं सांगायचं आहे की जो काय वापरायचं आहे संरक्षण बेल्ट म्हणजे सेफ्टी बेल्ट वापरायचा आहे. तर हे कोणत्या याच्यामध्ये येतं तर हे आज्ञात्मक चिन्हामध्ये येतं. काय येतं आज्ञात्मक चिन्ह म्हणजे तिथे तुम्हाला काय आज्ञा दिली जाते आज्ञात्मक चिन्ह म्हणजे असं दिलेलं असेल तुम्हाला असं गोल आणि त्याच्यामध्ये व्यक्ती असा आणि असा बेल्ट वापरा म्हणजे त्या व्यक्तीने असा बेल्ट वगैरे वापरायचा आहे. तर हे झालंय तुमचं कशामध्ये आज्ञात्मक चिन्हामध्ये. आज्ञात्मक चिन्ह आपण कोणत्या कशाने दाखवतो सांगा मला. आज्ञात्मक चिन्ह असं गोल दाखवतो. कोणता कलर असतो बॅकग्राऊंडला ब्लू कलर. गुड. ब्लू कलर असतो बॅकग्राऊंडला म्हणजे असं बॅकग्राऊंडला काय आहे ब्लू कलर आहे. ठीक आहे इथं कलर आहे का बघू द्या मला. ठीक आहे बॅकग्राऊंडला काय असतो असा ब्लू कलर असतो. असा बॅकग्राऊंडला ब्लू कलर असतो आणि याच्यामध्ये मग दिलेलं असतं काय दिलेलं समजा जर विअर सेफ्टी गॉगल्स असेल काय असेल विअर सेफ्टी गॉगल्स तर मग इथं काय असा एक व्यक्ती दाखवलेला असेल आणि इथे डोळे असा सेफ्टी गॉगल वापरा म्हणून. तर हे झालं कोणतं चिन्ह झालं हे तर हे आहे कोणतं आज्ञात्मक चिन्ह. किंवा मग असं पण सांगू शकता असं डोक्यात हेल्मेट घालून दाखवतात विअर हेल्मेट. हे आहे विअर हेल्मेट असं डोक्यामध्ये काय करायचं इथे डोक्यामध्ये हेल्मेट वापरायचं. तर हे झाले तुमचे आज्ञात्मक चिन्ह म्हणजे आज्ञा दर्शवली जाते. काय केल्या जातं तिथे आज्ञा दर्शवली जात असते तुम्हाला आलं लक्षात तुमच्या. मग दुसरा प्रतिबंधात्मक चिन्हचं बघू आपण काय बघू एकदा प्रतिबंधात्मक चिन्ह बघू. तर प्रतिबंधात्मक चिन्ह कसं दाखवलं जातं तर प्रतिबंधात्मक चिन्ह असं लाल याच्यात लाल काढा आणि त्याच्यामध्ये अशी रेष लाल काढा आणि अशी रेष असते आणि त्याच्यामध्ये काय दाखवलेलं असतं प्रतिबंधात्मक चिन्हामध्ये मग दाखवलेलं असतं इथे समजा असं हे इथं काय दाखवलेलं असतं असं आहे समजा हे असं म्हणजे इथं धुवा निघतो इथून सिगरेट ओढू नका काय सिगरेट ओढू नका किंवा मग हे असं दिलेलं असतं. तर हे चिन्ह वगैरे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर हे चिन्ह तुम्ही व्यवस्थित करायचे सर्वांनी. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता इन्फॉर्मेशन साइन म्हणजे इथं सूचनात्मक चिन्ह जे दिलेलं आहे काय दिलेलं आहे सूचनात्मक चिन्ह. तर सूचनात्मक चिन्ह कसं दाखवतो आपण कोणत्या याने दाखवतो कलरने सांगा. सूचनात्मक इन्फॉर्मेशन साइन पिवळ्या याने दाखवतो पिवळ्या याने. येलो याने दाखवतो आपण. काहीतरी सूचना दिलेली असते आपण आणि याच्यात ती सूचना आपण काय करतो इथे दर्शवित असतो. ती सूचना इथे काय करतो आपण ती सूचना याच्यात दाखवत असतो. काय करतो आपण याच्यात ही सूचना अशी दाखवत असतो. याच्यात सूचना दाखवत असतो समजा अशी काहीतरी सिम्बॉल दिलेला असेल त्या सिम्बॉल वरून आपल्याला ओळखायचं आहे की कोणती सूचना दिलेली आहे. तर ज्यांना दिसत नसेल तर ते काय करा एकदा डिस्कनेक्ट करून म्हणजे बाहेर जाऊन पुन्हा जॉईन करा म्हणजे दिसेल तुम्हाला. आणि ज्यांना आवाजचा प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे थोडा नेटवर्कचा इश्यू असेल थोडं नेटवर्क मध्ये या तुम्ही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आलं का लक्षात तुमच्या.
तर आता इथं त्यांनी विचारलेलं आहे बघा की वरून वजन पडण्याचा धोका हा चिन्ह संरक्षण चिन्ह आहे. म्हणजे वरून काय आहे की वजन पडण्याचं चिन्ह आहे म्हणजे धोका. तर हे कोणतं चिन्ह दाखवू शकतो? तर ते इशारात्मक चिन्ह. आणि इशारात्मक चिन्ह आपण कोणत्या याने दाखवतो? असं पिवळं त्रिकोणामध्ये काय आहे, अशा पिवळ्या त्रिकोणामध्ये वरून वजन पडू शकतं. तर समजा एखादा व्यक्ती इथे असेल, इथं एखादा व्यक्ती उभा असेल, इथे असा एखादा व्यक्ती असेल इथे, तर इथून वरून वजन पडू शकतं बाबा, असं डोक्यावर पडू शकतं. तर हे असं चिन्ह तिथे आपल्याला कोणतं चिन्ह आहे? इशारात्मक, म्हणजे इशारा दाखवत आहे. तर हे आहे इशारात्मक चिन्ह. गुड. आता नेक्स्ट जर MCQ बघितला तुम्ही, तर नेक्स्ट MCQ कोणता आहे इथे बघा, 9 नंबरचा. डॅश डॅश अग्निशामक मध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्ये वापरली, द्रव्ये जास्त प्रेशर खाली वापरली जातात. तर ऑब्विसली इथे कोणतं आहे? तर ते आहे फोम. आता ड्राय पावडर जर बघितलं आपण, तर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की फेस उत्पन्न करणारी द्रव म्हणजे लिक्विड पाण्यासारखा. तर ड्राय पावडर याचं उत्तर नसणार आहे, कारण ड्राय पावडर मध्ये आपण सुक पावडर वापरतो, कार्बन डायऑक्साईडचं किंवा वेगवेगळे आपण पावडर वापरतात. कार्बन डायऑक्साईड तर वापरू शकत नाही, कारण कार्बन डायऑक्साईड आपण लिक्विड मध्ये उपलब्ध नाहीये, आणि हेलॉन सुद्धा नाही. तर फोम, हे फोम आपण इथे वापरत असतो. तर फोम जे आहे, तर फोम आपण हे वापरतो, याच्यात काय असतं? लिक्विड, म्हणजे असा फेसासारखं लिक्विड तयार होणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो इथे, फोम तुमचं करेक्ट आन्सर असेल तिथे. नंतर आता 10 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 10 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो इथे की 10 नंबरचा क्वेश्चन, आर्क वेल्डिंगच्या वेळी डोळ्याचे संरक्षण डॅश डॅश वापरून करावे. काय करावे? डॅश डॅश वापरून करावे. सांगा कसं? सन गॉगल वापरायचा का? काय याचं उत्तर? तर करेक्ट, याचं उत्तर काय आहे? सी, म्हणजे गडद ग्लास. म्हणजे वेल्डिंग करता वेळेस आपण काय करतो? ग्लास वापरत असतो, म्हणजे ग्लासची स्क्रीन वापरतो आपण. आणि ती कोणती? EPP किट. EPP किट कोणती आहे? ते EPP इक्विपमेंट काय आहे? 5 EPP 5. आलं लक्षात तुमच्या? EPP किट EPP 5 मध्ये येतं ते डोळ्याचं संरक्षण. कशामध्ये येतं? EPP 5. तर हा एक 1948चा कायदाचा आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की ही सगळ्यांनी EPP इक्विपमेंट कंपनीने किंवा कुठेही EPP इक्विपमेंट हे वर्करला प्रोव्हाइड केले पाहिजे. तर याचं उत्तर आहे गडद ग्लास वापरायचा आहे, स्वच्छ ग्लास वापरायचा नाही, EPP किट वापरायची. पण इथं PP किट म्हणलेलं आहे, तर PP किट नाही, ती EPP किट EPP 5 हे वापरू शकता तुम्ही, परंतु PP किट नाही. आलं लक्षात तुमच्या? तर इथं गडद ग्लास वापरायचा आहे, हे याचं इथं करेक्ट उत्तर आहे. मग आता जर तुम्ही नंबर 11चा क्वेश्चन बघितला, अपघातीच्या वेळी अपघाती व्यक्तीस ताबडतोब म्हणजे काय करायला पाहिजे बाबा? की एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर काय करायला पाहिजे? तर ताबडतोब उपचार करावे. काय करावे? ताबडतोब. उपचार न करता सोडून द्यावे का? का विचारपूस करावे की बाबा कोण आहे तू, काय आहे, असं करत बसायचं का? नाही. आराम करायला सांगायचा का? नाही. त्याच्यावर उपचार करायचा ताबडतोब. मग सगळ्यात पहिले काय करायचं बघा, जर एखाद्या व्यक्तीला शॉक जर लागला आणि तो तिथं आहे, तर मग सगळ्यात पहिले काय करायचं? तर सगळ्यात पहिले जर तिथं मेन सप्लाय असेल तर तो बंद करून टाकायचा. मेन सप्लाय जर तिथं मेन स्विच असेल, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याला शॉक लागला, तर मेन तिथे असेल, जर तिथं स्विच असेल मेन स्विच, तर तो तुम्ही तिथं बंद करायचा. अदरवाईज तो बंद नसेल तर मग काय करू शकता तुम्ही? तर तिथे तुम्ही काय करायचं? तुम्ही एक इन्सुलेटिंग मटेरियल घ्यायचं, म्हणजे तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल, प्लास्टिकचा दांडा असेल
किंवा वाळलेली काडी असेल, यांनी त्या व्यक्तीला म्हणजे त्या शॉक लागलेल्या व्यक्तीला तिथून काय करायचं, बाजूला करायचं त्या काडीद्वारे. नाही तर करसान लोखंडाने बाजूला, तो पण जाईल आणि तुम्हीही जासाल. त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त शॉक लागेल. काय राहील मग? असा पण MCQ विचारला जाऊ शकतो की तुम्ही जर त्या व्यक्तीला एखाद्या कंडक्टिंग मटेरियलने बाजूला केलं तर कुणाला जास्त शॉक लागेल? तर जो व्यक्ती बाजूला करेल त्याला जास्त शॉक लागतो. पहिले तो व्यक्ती मरेल आणि त्याच्यानंतर जो व्यक्तीला शॉक लागला तो व्यक्ती मरेल. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं, सगळ्यात पहिले त्याला बाजूला करायचं. कसं बाजूला करायचं? लाकूड वगैरे काहीतरी घेऊन, इन्सुलेटिंग मटेरियल घेऊन त्याला तिथून बाजूला करायचं. बाजूला केल्यानंतर लगेच डॉक्टरांना फोन लावायचा. म्हणजे तुम्हाला असं पण येऊ शकतं की हा सिक्वेन्स लावा, असा सिक्वेन्स लावा. तर करेक्ट सिक्वेन्स काय आहे म्हणजे क्रमनुसार वाक्य लावा. क्रमनुसार वाक्य कसे लावू शकता मग तुम्ही? तर सगळ्यात पहिले काडी घेऊन, एखादी काडी, लाकूड वगैरे किंवा इन्सुलेटिंग मटेरियल घेऊन त्या व्यक्तीला बाजूला करावे. नंतर मग काय करायचं, कॉल डॉक्टर म्हणजे डॉक्टरला फोन करायचा. मग डॉक्टरला सांगायचं की बाबा लवकर या, इथं असं असं झालेलं आहे, डॉक्टरला फोन करून द्यायचा. मग तोपर्यंत डॉक्टरला फोन लावून झाल्यानंतर मग काय करायचं, त्याच्यावर प्रथमोपचार करायचा. प्रथमोपचार करायचा म्हणजे काय करायचं, तर ते तुम्हाला माहीतच आहे की प्रथमोपचार करायचा म्हणजे वेगवेगळ्या पद्धती वापरायच्या आहे तिथे. सेपरची पद्धत वगैरे जे काय असतील त्या पद्धती तिथं तुम्हाला माहित असेल तर ते करायचं. आलं लक्षात तुमच्या? कळाला हा क्वेश्चन? कळतंय का? कमेंट्स मध्ये सांगा. गुड. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा इथे, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे इथे, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ग्राइंडिंग करताना डॅश डॅश वापरावे. काय करायचं आहे, ग्राइंडिंग करताना डॅश डॅश वापरावे. तर इथं संरक्षण काच, ग्राइंडिंग करायला आपण काय वापरतो, काच वापरत असतो. नंतर डॅश डॅश हे आग प्रज्वलित होण्यास मदत करीत नाही. तर इथं बघा त्यांनी सांगितलेलं आहे की आग प्रज्वलित होण्यासाठी मदत करत नाही. मग काय मदत करत नाही, तर काय मदत करत नाही, कोरडं पावडर. नायट्रोजन मदत करतो, तेल मदत करतं. म्हणजे जिथं आग लागलेली आहे तर पुन्हा आग वाढू नये याच्यासाठी काय वापरावं, कोरडं पावडर. जर मदत कोण करतं आग पुन्हा वाढवण्यासाठी, तर ऑक्सिजन पुन्हा त्याच्यात ऍड झालं, ऑक्सिजनचं कंटेंट, तर पुन्हा जास्त जाळ होतो, आग लागती. नायट्रोजन सुद्धा आग लागली तर मदत करतं. आणि तेल तर माहितीये, तेल म्हणजे कोणतंही तेल, गोड तेल असल, रॉकेल असल, पेट्रोल, डिझेल, हे सगळे तेल झालेत. तर तेल म्हणजे असं काही पर्टिक्युलर एखादं तेल नाही, सगळे तेल. तर हे मदत करतात आणि ड्राय पावडर हे मदत करत नाही. आलं लक्षात तुमच्या? आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथून. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की वायरिंग मध्ये आग लागण्याचे कारण काय काय आहे. वायरिंग मध्ये आग लागण्याचे कारण, तर इथं ऑप्शन दिलेल्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की लाईन व न्यूट्रल मध्ये इन्सुलेशन खराब. म्हणजे एक फेज आहे आणि हा न्यूट्रल आहे, एक फेज आणि न्यूट्रल आहे, याच्यामधलं इन्सुलेशन जर खराब झालं तर शॉर्ट सर्किट होईल आणि शॉर्ट सर्किट झालं की आग लागू शकते. काय होऊ शकते, आग लागू शकते. तर वायरिंग मध्ये आग लागण्याचे कारण काय होतं, तर शॉर्ट सर्किट सुद्धा एक कारण आहे. अजून ओव्हरलोड, जर ओव्हरलोड झालं तरी सुद्धा काय होतं, आग लागण्याची शक्यता असते. आलं लक्षात तुमच्या? ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार जर इथं शॉर्ट सर्किट दिलं तर तुमचं करेक्ट आन्सर काय असेल, शॉर्ट सर्किट. म्हणजे डिपेंड करतंय की ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन टिक मार्क करायचे आहे.
आता जर आपण इथे नंतरचे MCQ बघू आता. आता नेक्स्ट MCQ आहे इथे. बघा MCQ काय सांगतोय नेक्स्ट MCQ इथे की वीज साठी आग लागण्याचे कारण. बघा आलाच हा क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं होतं की वीज साठी आग लागण्याचे क्वेश्चन. तर इथं डी आन्सर आहे. आग का लागती रे बाबा? आग लागण्याचं कारण आहे शॉर्ट सर्किट होणं, ओव्हरलोड, लूज कनेक्शन. आता लूज कनेक्शन जर झालं तर तिथं काय होते? स्पार्किंग होते. स्पार्किंग म्हणजे आर्क म्हणतो आपण त्याला. स्पार्किंग होते का नाही लूज कनेक्शन मुळे? तर ह्या लूज कनेक्शन म्हणजे आग लागण्याचं कारण काय असू शकतं की शॉर्ट सर्किट, ओव्हरलोड किंवा लूज कनेक्शन. तर वरील पैकी सगळं हे काय आहे त्याचं आन्सर आहे. वरील पैकी सर्व याचं उत्तर असेल. आलं लक्षात तुमच्या? आता बघा कोणत्याही विद्युत उपकरणात धातूच्या बॉडीचा डॅश डॅश करावे. आता आपण ऑलरेडी शिकलेलो आहे इथे की काय करायचं आहे. कोणतीही धातूची बॉडी असेल म्हणजे कोणतंही उपकरण असेल, एखादी मशीन असेल लोखंडाची की फ्रीज असेल किंवा कूलर असेल, त्याची बॉडी लोखंडाची असेल तर त्याला अर्थिंग करणं गरजेचं आहे. काय करायचं आहे? अर्थिंग. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ केले नसतील तर तुम्हाला हे MCQ सॉल्व्ह करता येणार नाही. पण तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स वगैरे केलेले असतील तर तुम्हाला काय हे ऑटोमॅटिक जमेल तुम्हाला. आलं लक्षात तुमच्या? तर हे जमण्याचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपले लाईव्ह व्हिडिओ केलेले आहेत, ज्यांनी नसन केले तर त्यांनी स्पार्क टेक्निकल अकॅडमी ऍप मध्ये जा. तिथं बॅचेस आहे, बॅच मध्ये जा. पंप ऑपरेटर बॅच मध्ये जा आणि व्हिडिओ मध्ये जा. सगळे व्हिडिओ त्याच्यात आहे. ते सगळे पहिले व्हिडिओ लेक्चर्स करा. तर याचं उत्तर काय आहे इथे? अर्थिंग याचं उत्तर आहे. कोणत्याही विद्युत उपकरणात धातूच्या बॉडीला काय करायला पाहिजे? अर्थिंग करायला पाहिजे. नंतर बघा विद्युत उपकरणात आग विझवण्यासाठी डॅश डॅश अग्निशामक वापरावे. कोणतं अग्निशामक वापरायचं? विद्युत उपकरणात आग लागली तर हॅलोजन टाईपचं काय करायचं? हॅलोजन टाईपचं किंवा अग्निशामक गाडीचा वापर करावा आग लागली तर. विद्युत उपकरणात आग लागली तर. मग आता जनरली आपण काय करतोय? आता आगीचे आपण प्रकार बघितले. काय बघितले? आगीचे प्रकार बघितले. म्हणजे क्लास ए. काय बघितलं आपण? क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास के. तर क्लास ए मध्ये काय येतं? लाकूड म्हणजे सॉलिड पदार्थ. सॉलिड म्हणजे काय? कागद, लाकूड, पेपर वगैरे जे काय असतील ते सॉलिड पदार्थ. यांना आग लागली तर ते क्लास ए मध्ये येतं. क्लास बी मध्ये कोणतं येतं? लिक्विड. लिक्विड म्हणजे काय? खनिज तेल. तेल काय येतात? खनिज तेल येतात. क्लास बी मध्ये काय येतं? खनिज तेल. आता खनिज तेल जे येतं क्लास बी मध्ये बघा इथे काय येतं? खनिज तेल. क्लास बी मध्ये खनिज तेल येतं. आता आपण इथं बघतोय समजा तर सॉलिड क्लास ए मध्ये सॉलिड येतं. सॉलिड काय येतं? ए मध्ये काय येतं? सॉलिड आपण बघितलं. बी मध्ये काय येतं? लिक्विड म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांची आग लागली तर क्लास ए ची आग विझवण्यासाठी आपण काय वापरतो सांगा? तर क्लास ए ची आग विझवण्यासाठी आपण वापरतो पाणी. काय वापरतो? पाणी वापरतो.
आणि क्लास बी ची आग विझवण्यासाठी पेट्रोल डिझेल यांची आग विझवण्यासाठी काय वापरतो? तर कार्बन डायऑक्साईडचं पावडर वापरतो आपण. क्लास सी म्हणजे कोणती? गॅस मध्ये जर एखादा LPG गॅस वगैरे असेल याची आग विझवण्यासाठी आपण काय वापरतो? अग्निशामक वापरतो. आणि क्लास डी म्हणजे काय? तर क्लास डी ची आग जी आहे तर ती आपण कोणती? क्लास डी मध्ये कोणती ती आग? तर शॉर्ट सर्किट म्हणजे जी आग लागती विजेपासून आग लागली ती झाली कोणती? क्लास डी ची आग. आणि एक क्लास के पण आहे, तर ते आहे किचन मधलं क्रूड ऑइलची आग लागली तर त्याला आपण कोणतं म्हणतो? क्लास के ची आग म्हणत असतो. तर हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. हे तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं मी, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात तुमच्या हे? हा. आता इथे बघा क्वेश्चन आहे 19 नंबरचा की मानवाला डॅश डॅश रेटिंगचा विद्युत प्रवाह घातक असतो. की मानवाला डॅश डॅश बरोबर. इथं काय आहे? व्हिजिटेबल म्हणजे हे बरोबर सांगितलेलं आहे. कमेंट्स बरोबर देत आहेत. सगळे व्यवस्थित विद्यार्थी हुशार झालेले आहेत. PDF व्यवस्थित वाचल्या वाटतं विद्यार्थ्यांनी. व्हिडिओ लेक्चर सुद्धा व्यवस्थित केलेले आहे. कमेंट्स मध्ये एकदम बरोबर विद्यार्थी उत्तर देत आहेत. तर मानवाला डॅश डॅश रेटिंगचा विद्युत प्रवाह घातक असतो. तर हे ऑलरेडी आपण तुम्हाला शिकवलेलं आहे. कोणता घातक आहे? तर आता इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला मी शिकवलं की 3 मिली एम्पियर पेक्षा जर कमी करंट असेल, किती? 3 मिली एम्पियर पेक्षा कमी करंट असेल तर त्या व्यक्तीला शॉक लागत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. 3 मिली एम्पियर करंट असेल तर त्या व्यक्तीला शॉक लागणार नाही. मग 3 मिली एम्पियर पासून तर 9 मिली एम्पियर पर्यंत जर करंट असेल, किती? 3 मिलियन ते 9 मिली एम्पियर पर्यंत जर करंट असेल तर त्या व्यक्तीला थोड्या हाताला मुंग्या येतात. काय होतं? थोड्या हाताला मुंग्या येतात. मोगा नाही, मिली एम्पियर. मिली म्हणजे काय? 3 मिली एम्पियर म्हणजे काय? 0.003 याला म्हणायचं 0.003 एम्पियर म्हणजे याला हा झाला 3 मिली एम्पियर. आलं का लक्षात तुमच्या हे? तरी ते 3 ते 9 मिली एम्पियर पर्यंत शॉक लागला तर आपल्या हाताला मुंग्या वगैरे येतात. परंतु 9 ते 25 मिली एम्पियर पर्यंत करंट लागलं, 9 ते 25 मिली एम्पियर पर्यंत करंट लागलं तर त्या व्यक्ती दिवसभर शॉक विसरत नाही. काय होतो? दिवसभर शॉक विसरत नाही. आणि 50 मिली एम्पियर ते 200 मिली एम्पियरच्या मध्ये, किती? 50 मिली एम्पियर ते 200 मिली एम्पियरच्या मध्ये, 50 ते 200 मिली एम्पियरच्या मध्ये जर शॉक लागला तर किती? 2 ते 3 सेकंदामध्ये त्या व्यक्तीचं हृदय बंद पडत असतं, डेथ होते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं काम करताना सुरक्षा, सेफ्टी खूप महत्वाची आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की अपघाती व्यक्तीला छातीवर इजा झाल्या डॅश डॅश पद्धतीचा कृत्रिम श्वास देऊ नये. आता जर अपघात झाला तर कोणत्या पद्धतीचा श्वास म्हणजे कोणती त्याच्यावर पद्धत वापरू नये? तर क्लास सी का वापरू नये? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? छातीवर इजा. तर क्लास सी च्या पद्धतीमध्ये काय होतं की त्या व्यक्तीला काय केलं जातं? असा व्यक्ती आहे हा
त्या व्यक्तीला असं पालथं झोपवलं जातं. पालथं काय होतं, अशा व्यक्तीला पालथं झोपवलं जातं. म्हणजे त्याचं असं खाली तोंड असतं, इकडे खाली तोंड असतं आणि वरची पाठ असते. मग याच्यामध्ये आपण काय करतो, वरून पाठीवर प्रेशर देतो आणि आपली छाती खाली असते जमिनीवर. जर त्याच्या छातीला इजा झालेली आहे आणि तुम्ही त्याला जर असं उलट जर झोपवलं आणि वरून पाठीवर त्याचा असं प्रेशर दिलं, तर पुन्हा त्या जखमेवर काय होऊ शकतं, ती जखम हे होऊ शकते. त्याच्यामुळे सेफरची पद्धत वापरत नाही. कळालं तुम्हाला याच्या मागचं कारण काय आहे? तर सेफरची पद्धत का वापरत नाही? कारण छातीला इजा झालेली आहे, त्याला जर उलट झोपवलं, छातीवर झोपवलं, म्हणजे छाती पोटावर झोपवलं, तर पुन्हा इजा होईल त्याला. त्याच्यामुळे ही पद्धत आपण इथे काय वापरत नाही. कळालं का तुम्हाला का वापरत नाही? तर पाण्याचा वापर डॅश आग वर्गीकरण मध्ये वापरू नये. सांगा बरं का, पाण्याचा वापर कशामध्ये वापरू नये? कोणता क्लास असला तर त्याच्यात पाण्याचा वापर करू नये? तर क्लास डी मध्ये कोणती आग येते मला सांगा? सांगा, या क्लास डी मध्ये कोणती आग येते? बरोबर, इलेक्ट्रिकल, विद्युत उपकरणाला लागलेली आग. म्हणजे ती कोणती येते? क्लास डी मध्ये येते. तिथे जर पाणी टाकलं तर पुन्हा तिथं सगळा तुमचा गेम ओव्हर होऊ शकतो. त्याच्यामुळे पाण्याने आपण ती आग विझायची नाही. क्लास डी म्हणजे वर्ग डी. आणि क्लास सी म्हणजे क मध्ये कोणती आग येते सांगा? क्लास सी मध्ये कोणती येते आग? डी मध्ये इलेक्ट्रिकलची म्हणजे शॉर्ट सर्किटची आग. बरोबर. वायूची आग म्हणजे गॅसेस मुळे लागलेली आग म्हणजे एलपीजी गॅस, नॅचरल गॅस, याच्यामुळे जी आग लागते ती क्लास सी मध्ये म्हणजे क मध्ये येते. आणि ब मध्ये कोणती येते सांगा? वर्ग ब मध्ये, तर वर्ग ब मध्ये कोणती येते? ऑइल. बरोबर, म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन. तर याची आग येते क्लास बी मध्ये. आणि क्लास ए मध्ये कोणती येते? तर क्लास ए मध्ये येते लाकूड, पेपर वगैरे हे येत असते. आणि ही कोणत्या क्लासची आग विझवण्यासाठी कोणतं अग्निशामन वापरलं जातं ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की एखादा व्यक्ती लाईव्ह वायरला चिपकल्यास त्याला वाचविण्यासाठी डॅश क्रिया पहिल्यांदा करावी. बघा, हे तुम्हाला सांगितलं मी. काय करायचं सगळ्यात पहिले? त्यांनी ऑप्शन ए दिले, लाईव्ह वायर पासून वेगळे करणे, हाताला पकडून लाईव्ह वायर पासून वेगळे करणे, पाणी त्यावर टाकावे, यापैकी नाही. तर काय करसान तुम्ही सांगा बरं का? तर मी तुम्हाला सांगितलेले सगळ्यात पहिले की लाईव्ह वायर पासून काय करायचं आहे? त्याला वेगळं करायचं आहे. परंतु कशाच्या सहाय्याने? इन्सुलेटिंग मटेरियलच्या सहाय्याने. एखादी वाळलेली काडी असेल, प्लास्टिकचा दांडा असेल, याच्या सहाय्याने त्या व्यक्तीला काय करायचं आहे? बाजूला करायचं आहे. गुड. लाकडाच्या याने बाजूला करायचं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, 23 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. तो म्हणजे आगीच्या वर्ग ड साठी अग्निशामक पद्धत वापरतात. बरोबर, म्हणजे क्लास डी ची आग जर लागली, म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे झालं, तर कोणत्या प्रकारची आग म्हणजे कोणत्या प्रकारचं हे वापरलं जातं आग विझवण्यासाठी? सांगा. कार्बन टेट्राक्लोराइड. गुड. कोण आहे हा? हा, विठ्ठल काळे. गुड. काय हॅलोजन वापरतात सांगा बरं का? मला सांगा. आता इथं याचं ऑप्शन दिसत नाही, मला बघू द्या कोण काय काय ऑप्शन देतं. तर सांगा लवकर काय उत्तर याचं. गुड, डी. ज्या विद्यार्थ्यांनी पीडीएफ वाचलेले आहेत ते व्यवस्थित करा. हे कार्बन टेट्रा क्लोराईड अग्निशामक हे विजेची आग वाजवण्यासाठी वापरली जाते. क्लास डी च कार्बन टेट्रा क्लोराईड. गुड.
तर हे व्यवस्थित तुम्ही करायचं आहे. सी वापरत नाही, डी डी कार्टीज हॅलोजन अग्निशामक. गॅस कार्टीज हॅलोजन नाही वापरत बाळांनो. कार्बन टेट्राक्लोराईड वापरल्या जातं, हे तुम्ही माइंड मध्ये फिट करून घ्या. थोड्या थोड्या चुका करू नका. नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, अग्निशामक लाईव्ह इलेक्ट्रिकल आगीसाठी योग्य आहे. सांगा उत्तर. तर इथे जे आहे, इथे उत्तर जे आहे, तर इथं उत्तर असायला पाहिजे कार्बन टेट्राक्लोराईड. इथे ऑप्शन चुकलेलं आहे, कार्बन टेट्राक्लोराईड पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? हे करेक्शन करून घ्या तिथे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की डॅश प्रकारच्या आगीसाठी दोन्ही फोम व कोरडं पावडर अग्निशामक वापरतात. फोम आणि काय काय वापरलं जातं? कोरडं पावडर. तर वर्ग क्लास बी साठी म्हणजे काय? पेट्रोल डिझेल गॅस मुळे, गॅस नाही, पेट्रोल डिझेल याच्यामुळे जर आग लागली असेल तर आपण फोम आणि काय वापरतो? कोरडा पावडर वापरतो. फोम म्हणजे काय? तर ते लिक्विड सारखं त्याच्यात फेस वगैरे तयार होतो, तर ते आहे ते फोम. आलं लक्षात तुमच्या? आता नेक्स्ट जर क्वेश्चन बघितला आपण, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की आग विझवण्यासाठी सुलभ पद्धती. आग विझवण्यासाठी कोणती चांगली पद्धत आहे? तर हा क्वेश्चन त्याला आला होता बघा झेडपीला, की आग विझवण्यासाठी सुलभ पद्धत कोणती आहे. तर एक आहे आग साठी मिळणारा ऑक्सिजन वेगळा करणे. म्हणजे दोन आहे याच्यात, एक आग साठी मिळणारा ऑक्सिजन वेगळा करायचा आणि एक आहे की आगीमधून इंधन वेगळं करायचं. अशा दोन पद्धती आहेत या. तर आग विझवण्यासाठी सुलभ चांगली पद्धत ही आहे की आग साठी मिळणारा ऑक्सिजन वेगळा करायचा. कारण ऑक्सिजन हा काय करतो? मदत करतो ना आग म्हणजे आग लागण्यासाठी. त्याच्यामुळं आग साठी मिळणारा ऑक्सिजन वेगळा करायचा आहे. काय करायचं आहे? ऑक्सिजन वेगळा करायचा आहे. हे इथं दिलेलं आहे का आगीचा इंधन म्हणजे इंधन बाजूला करणे, हे अशा दोन टेक्निक आहेत त्या. तर आग साठी मिळणारा ऑक्सिजन वेगळा करणे हे तुम्ही इथं बघायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की अपघाती व्यक्तीला पोटात इजा झाल्या डॅश कृत्रिम पद्धत योग्य आहे. सांगा बरं का कोणती कृत्रिम पद्धत योग्य आहे जर इजा झाली तर? पोटात जर इजा झाली तर ऑब्विसली काय होतंय की पोटात इजा झाली तर माउथ टू माउथ पद्धत आपण इथं वापरायची. माउथ टू माउथ पद्धत म्हणजे काय? की आपल्या तोंडाने त्याच्या तोंडात फुंकर मारणे. ही पद्धत अतिशय चांगली आहे. कारण काय होतंय, आपण बॅक साईडला प्रेशर वगैरे दिलं तर हे पूर्ण तिच्या पोटाला इजा झालेली आहे. त्याच्यामुळं माउथ टू माउथ पद्धत ही कधी पण चांगली आहे. आता नंतर बघा, प्रतिबंधात्मक चिन्ह दर्शविण्यासाठी डॅश रंगाचा वापर करतात. सांगा बरं का, हे आत्ताच घेतलंय आपण प्रतिबंधात्मक. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की काय असतं असं.
लाल असतं आणि त्याच्यामध्ये अशी आडवी रेघ असते अशी. एक अशी लाल चिन्ह असतं आणि त्याच्यात आडवी रेघ म्हणजे टाळा. असं करणं टाळा. याच्यात जे काय असेल ते तिथं दिलेलं असेल समजा, तर ते तुम्ही लाल किनारपट्टी व छेदरेषा हे झालं प्रतिबंधात्मक चिन्ह वगैरे झालेलं आहे. आता दिलेलं इथं की धोका 415 दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात. आता धोका आपण हे बघितलेलं आहे. आपण इथं धोका, खतरा काय असतं, धोका, खतरा आणि डेंजर. तर ही नोटीस बोर्ड लावावं लागते आपल्याला. काय लावावं लागते? नोटीस लावावं लागते. तर त्या नोटीसची हाईट किती पाहिजे सांगा? नोटीसची हाईट किती हाईट वर पाहिजे? म्हणजे इथं एक पोल आहे समजा, एसटी पोल आहे आणि याच्यावर तुम्हाला इथं ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे याच्यावर, किंवा असा डबल पोल आहे इथं, याच्यावर ट्रान्सफॉर्मर आहे इथं बसवलेला. तरी नोटीस किती याच्यावर लावायची? 3 मीटरवर की 2.5 मीटरवर सांगा? इथं तुम्हाला एक धोक्याची प्लेट लावावं लागेल. काय लिहावं लागेल त्याच्यावर? धोका 415 11 kV. 2.5 मीटरवर, किती मीटरवर आहे? 2.5 मीटरवर तुम्हाला काय करायचे? त्या हाईटवर ती तिथे नोटीस प्लेट लावायची आहे. म्हणजे हे काय आहे? तर हे इशारात्मक चिन्ह आहे. इशारा दाखवतोय तुम्हाला, इशारा करतोय. काय आहे हे? इशारात्मक चिन्ह आहे. आणि कोणत्या लँग्वेज मध्ये पाहिजे? ही पाटी कोणत्या लँग्वेज मध्ये पाहिजे, कोणत्या भाषेत पाहिजे सांगा बरं का? गुड. शुभांगीनं बरोबर उत्तर दिलंय की लोकल लँग्वेज मध्ये. लोकल लँग्वेज म्हणजे काय? तुमची तिथलची जी त्या एरियातली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये. म्हणजे तुम्ही मराठवाड्यात राहताय तर मराठीमध्ये, किंवा अजून तुम्ही कोकणी याच्यात राहता तर कोकणी भाषेत, ही जी ती लोकल लँग्वेज समजा, तर त्या लोकल लँग्वेज मध्ये तिथं पाहिजे आहे. मातृभाषा, मातृभाषा म्हणण्यापेक्षा लोकल लँग्वेज म्हणजे तिथलच्या लोकांची भाषा. मातृभाषा म्हणजे आपली पूर्ण मातृभाषा मराठी झाली, बोली भाषा असं म्हणू शकतो आपण. मातृभाषा नाही, बोली भाषा. आपण ज्या भाषेत बोलतोय समजा, तिथलचे लोक ज्या भाषेत बोलतायत तिथं. कळालं का हे? तर बारीक बारीक गोष्टी थोडं लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही. नंतर विद्युत साधने व वायरिंग यांचे संरक्षण द्यास खात्री करतात. आता जे विद्युतची साधने म्हणजे विद्युतची उपकरणं आहेत किंवा वायरिंग आहेत, तर यांचं संरक्षण करायचं असेल तर कोणती खात्री करणं गरजेचं आहे? तर वरीलपैकी सर्व, म्हणजे आर्थिंग, जर आपल्याला संरक्षणासाठी आर्थिंग देणं गरजेचं आहे. काय द्यायची आपल्याला? आर्थिंग. मग अर्थ वायरचा कलर कसा असतो सांगा? अर्थिंग वायरचा कलर अर्थिंगचा वायरचा काळा कलर असतो का? अरे बावळ्यांनो, तो काळा कलर नसतो, तो न्यूट्रलचा असतो. न्यूट्रलचा काळा कलर असतो. अर्थिंग आणि न्यूट्रल मध्ये फरक कळतो का तुम्हाला? ग्रीन म्हणजे हिरवा. अर्थिंग साठी कोणता कलर वापरतो आपण? हिरवा कलर. आणि न्यूट्रल साठी कोणता? तर न्यूट्रल साठी काळा. आणि फेस साठी RYB. रेड, येलो, ब्ल्यू हे कलर वापरत असतो. हे पण विचारल्या जाऊ शकतं. अशी घाई गडबड करू नका. काळा निळा कोणतं पण सांगू नका अर्थिंग साठी. नंतरचा क्वेश्चन आहे की सुरक्षा चिन्हाचे उदाहरण. आज्ञाचक चिन्ह म्हणून डॅश वापरतात. आज्ञात्मक चिन्ह म्हणून काय वापरलं जातं सांगा? आज्ञात्मक चिन्ह म्हणून डॅश वापरतात. शॉक, धोका,
गंज लागणारा धोका. आपण हे बघू आता नेक्स्ट. धूम्रपानास मनाई, डोक्यावर संरक्षण साधन उपकरणे. तर इथे डोक्यावर संरक्षण साधन उपकरणे हे लक्षात ठेवायचं तुम्ही. नंतरचा क्वेश्चन आहे बघा, सुरक्षा चिन्ह हे डॅश डॅश चिन्ह आहे. तर सुरक्षा चिन्ह हे आज्ञात्मक चिन्ह आहे. कोणतं चिन्ह आहे? कमेंट्स मध्ये सांगायचं तुम्ही. आता आज्ञात्मक चिन्ह म्हणजे सुरक्षा चिन्ह सांगतोय. सुरक्षा चिन्ह म्हणजे म्हणजे सुरक्षा चिन्ह म्हणजे काय? वेअर हेल्मेट, म्हणजे हेल्मेट घाला. म्हणजे कोणतं कोणतं चिन्ह झालंय? तर आज्ञा देऊ राहिला ना तो व्यक्ती आपल्याला की हेल्मेट घाला, सेफ्टी बेल्ट लावा, सेफ्टी शूज घाला. म्हणजे हे आज्ञात्मक चिन्ह झाले. सुरक्षा चिन्ह म्हणजे आज्ञात्मक चिन्ह आहे. आता इथं विचारलंय मानवी शरीराचा रोध डॅश डॅश असतो. सांगा बरं का, किती असतो मानवी शरीराचा रोध? 1000 किलो ओम पासून तर 5000 ओम पर्यंत. किती? 1000 पासून म्हणजे 1 किलो ओम पासून तर 5 किलो ओहम पर्यंत असतो. कधी कधी हे पण लक्षात ठेवायचं, फक्त 1000चा रट्टा मारू नका. 1000 पासून तर 5000 पर्यंत, कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 5000. मग हे कशावर अवलंबून आहे? की तुमच्या शरीर कोरडं आहे की कसं आहे त्याच्यावर अवलंबून असेल. तर नेक्स्ट MCQ आहे तुमच्यासाठी, अपघाती व्यक्तीस खूप रक्तस्राव होत असल्यास तर डॅश डॅश उपाय करावे. आता रक्तस्राव जर जिथं असेल तर तिथं तुम्हाला बँडेज लावणं गरजेचं आहे. जखमेला घट्ट कपड्याने बांधावे, जखमेवर ड्रेसिंग करावे आणि बँडेज लावावे. शक्यतो काय माहितीये का, आता कपड्यानं बांधलं तरी रक्तस्राव बंद होऊ शकत नाही. आता तिथं ड्रेसिंग करायची म्हणजे तिथं ड्रेसिंग करणं म्हणजे काय? ड्रेसिंग केली तर रक्तस्राव बंद होईल असं काही नाहीये. तर जखमेवर ड्रेसिंग करतो आपण, रक्तस्राव बंद होण्यासाठी करत नाही. तर बँडेज वापरल्यामुळे काय होऊ शकतं? रक्तस्राव कमी होऊ शकतो. म्हणजे टेप लावावे, म्हणजे ते बँडेज लावावे. बरोबर. आता इशारात्मक चिन्हे डॅश डॅश मध्ये दाखवतात. सांगा इशारात्मक चिन्ह. म्हणजे वॉर्निंग साईन. तर वॉर्निंग साईन कशामध्ये दाखवतो आपण? त्रिकोणामध्ये दाखवतो. इशारात्मक चिन्ह वॉर्निंग साईन त्रिकोणामध्ये दाखवतो. चौरस मध्ये काय दाखवतो सांगा? किंवा आयात मध्ये, चौरस मध्ये नाही, आयात किंवा चौरस. आणि वर्तुळात काय दाखवतो? असं वर्तुळात, गोल वर्तुळात त्याच्यात दाखवतो आपण काय करायला पाहिजे ते दाखवतो. आणि असा वर्तुळ आणि त्याच्यात आडवी रेष तर काय करू नये हे दाखवत असतं. तर हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस घेतलेलं आहे क्लासमध्ये. धूम्रपान करू नये हे डॅश डॅश चिन्ह आहे. सांगा धूम्रपान करू नये म्हणजे प्रतिबंधात्मक. करू नये म्हणजे प्रतिबंधात्मक. तुम्हाला प्रतिबंध करता येते की बाबा नका, धूम्रपान करू नका. हे प्रतिबंधात्मक चिन्ह. कसं चिन्ह आहे? असं गोल, त्याच्यात आडवी रेष आणि याच्यात काय राहील? असं तुम्हाला दाखवलेलं असेल की सिगरेट ओढू नका. असं सिगरेट, हे असं सिगरेट असेल तर इथून धुवा निघतोय. सिगरेट ओढू नका. त्याला तब्येत ठीक नसल्यामुळे तरी आपण लेक्चर घेतोय. तब्येत थोडी प्रॉब्लेम आहे, तब्येतीचा खोकला आहे, तरी पण काही हरकत नाही. नेक्स्ट MCQ आहे बघा. नेक्स्ट MCQ काय सांगतो?
LPG ला लागलेली आग हे डॅश डॅश प्रकारचे वर्गीकरण आहे. लगेच फास्ट उत्तर द्यायचं तुम्ही आता. खूप वेळेस घेतलंय आपण हे. सांगा. गुड. क्लास सी. एकदम सोपं आहे. ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस घेतला. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. वाहत्या द्रवात लागलेली आग विझवण्यासाठी डॅश डॅश प्रकारचा वापर करावा. म्हणजे लिक्विड मध्ये आग जर लागली. मेडिकल घेतोय, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. हे करा तुम्ही. वाहत्या द्रवात लागलेली आग विझवण्यासाठी डॅश डॅश अग्निशामकचा वापर करतात. तर इथं आपण फोमचा प्रकार फोम वापरतोय ते. तर हे सुद्धा एकदम सोपं आहे, डोंट वरी. नंतर आहे नेक्स्ट वायरिंग अंडर सरफेस साठी डॅश डॅश चिन्ह वापरतात. हे महत्वाचं आहे. कोणतं चिन्ह वापरतात? वायरिंग अंडर सरफेस साठी चिन्ह वापरतात. म्हणजे वायरिंग अंडर सरफेस. सांगा. वायरिंग अंडर सरफेस म्हणजे वायरिंग कुठं आहे? अंडर सरफेस मध्ये आहे. तर त्याच्यासाठी चिन्ह. एक काय ओव्हर सरफेस आहे, एक अंडर सरफेस आहे. एक काय असतं? एक ओव्हर आणि एक अंडर. तर इथं ए दिलेलं इथे अंडर म्हणजे काय? खाली. इथं त्यांनी सांगितलेलं आहे की वायरिंग अंडर सरफेस म्हणजे वायरिंग अंडर सरफेस म्हणल्यामुळे हे बघा, इथं खालीहून रेष असते म्हणजे याला म्हणायचं वायरिंग अंडर सरफेस. आणि हा सिम्बॉल कशाचा आहे? वायरिंग ओव्हर सरफेस. ओव्हर म्हणजे काय? वरती. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. ही वायरिंग अंडर सरफेस आणि हे वायरिंग ओव्हर सरफेस. तर हे सिम्बॉल करणं गरजेचं आहे. ते पण बघून घेतलेलं असेल तुम्ही. गुड. बरेच विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर येत आहे. हुशार झालेले आहेत तसे विद्यार्थी. अभ्यास करतायत वाटतं. गुड. सगळ्यांनी अभ्यास वगैरे करा. नंतर कॉन्ड्यूट कन्सील साठी डॅश डॅश चिन्ह वापरतात. आता कॉन्ड्यूट कन्सील साठी, तर कॉन्ड्यूट कन्सील्ड म्हणजे काय? तर कन्सील्ड म्हणजे आतमधून. तर मग कोणतं असणार आहे? आता हे कॉन्ड्यूट आहे फक्त. आता हे काय पहिलं जे सांगितलंय की अंडर सरफेस, तर अंडर सरफेस साठी हे सिम्बॉल होता. परंतु इथे कॉन्ड्यूट कन्सील्ड वायरिंग म्हणजे हे आहे. म्हणजे हे अंडरग्राउंड आहे आणि हे इथं गोल आतमध्ये इथं गोल लिहिलेलं आहे बघा. या दोन्ही असं WWL च्या मध्ये असं गोल दिलेलं आहे. म्हणजे तो कॉन्ड्यूट पाईप आहे, गोल पाईप आहे. तर ती झाली कॉन्ड्यूट सरफेस वाइंडिंग, सॉरी, कॉन्ड्यूट कन्सील्ड वायरिंग झाली ती. काय झाली? कॉन्ड्यूट कन्सील्ड वायरिंग. इथं ड उत्तर, इथं डी उत्तर याचं करेक्ट आहे. हे इथं बघा. कळालं का? हे आलं का तुमच्या लक्षात? हे डी कसं आलं याचं 40 नंबरचं उत्तर? कमेंट्स कराच झाला. कमेंट्स येत नाहीये. गुड. तर डी इथे याचं उत्तर आहे करेक्ट. तर वायरिंग खाली जाण्यासाठी चिन्ह वापरतात. वायरिंग खाली जाण्यासाठी म्हणजे जे आहे, तर वायरिंग खाली जाण्यासाठी चिन्ह वापरतात. तर हे चिन्ह, काही गोष्टी लक्षात ठेवा, हे चिन्ह वापरले जातं. काय होतं? हे चिन्ह वापरलं. आता इथं बॅटन लॅम्प होल्डर साठी डॅश डॅश चिन्ह वापरतात. आता होल्डर वगैरे बघितले आपण की पॅन्डल होल्डर बघितलं, बॅटन होल्डर बघितलं, अँगल होल्डर बघितलं. तर हे इथं जे आहे, तर हे जे काय आहे, कोणतं चिन्ह आहे इथं बघा. तर हे कोणतं आहे? तर बॅटन होल्डरचं चिन्ह आहे इथे, डी नंबरचं. आलं लक्षात तुमच्या? तर हे चिन्ह वगैरे तुम्ही व्यवस्थित करायचे आहे, कारण सुरक्षेसाठी चिन्ह महत्वाचे आहे. एमर्जन्सी लॅम्प साठी त्या त्या चिन्ह वापरतात. चला, एमर्जन्सी लॅम्प. तर एमर्जन्सी लॅम्प साठी आहे चिन्ह असं बघाय, एमर्जन्सी लॅम्प. फक्त असं जर म्हटलं तर हा लॅम्पचं चिन्ह आहे. हे काय आहे? असं लॅम्पचं चिन्ह. परंतु इथं एक अशी लाईन आहे त्याला, तर हा झाला एमर्जन्सी लॅम्प. कोणता लॅम्प आहे?
इमर्जन्सी लॅम्प. डिस्ट्रीब्युशन फ्यूज बोर्ड स्विचेस. आता इथं स्विचेस म्हटलेलं आहे. एक विदाउट स्विचेस आणि इथं स्विचेस साठी कोणते चिन्ह वापरतात? तर हा झाला स्विचेस. अ नंबर जो आहे तर हा आहे स्विचेस. ठीक आहे, ते पण सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, 45 नंबरचा बघू आपण क्वेश्चन, नंतर 44चा बघू. ठीक आहे, हा 44चा काय आहे? एक्झॉस्ट फॅन. बरोबर, एक्झॉस्ट फॅनचा सिम्बॉल. तर हा आहे असा सिलिंग फॅनचा सिम्बॉल. हा कोणता आहे? सिलिंग फॅनचा. आणि याला गोल जर केलं तर हा झाला एक्झॉस्ट फॅनचा. तर टेबल फॅनचा सिम्बॉल कसा आहे? टेबल फॅनचा सिम्बॉल सांगा मला मग. तर हा झाला बी नंबरचा टेबल फॅनचा सिम्बॉल. हे सर, हे पीडीएफ मिळेल का? विद्यार्थी मित्रांनो, ह्या पीडीएफ तुम्हाला सर्व ऍप मध्ये दिलेल्या आहे वाचण्यासाठी. ह्या पीडीएफ स्पार्क टेक्निकल, सगळ्यात महत्वाचं सांगतो, स्पार्क टेक्निकल अकॅडमी ऍप मध्ये जा. तिथं बॅच मध्ये जा. बॅच मध्ये गेल्यानंतर तिथं पंप ऑपरेटर बॅच मध्ये जा. पंप ऑपरेटर बॅच मध्ये गेले तर स्टडी मटेरियल मध्ये जा. स्टडी मटेरियल मध्ये गेले तर तुम्हाला एमसीक्यू जो फोल्डर मिळेल, त्या एमसीक्यूच्या फोल्डर मध्ये या सर्व 36-37 जे काय असतील त्या एमसीक्यूच्या पीडीएफ आपण तिथं टाकलेल्या आहे. आलं लक्षात तुमच्या? तर हे व्यवस्थित करा तुम्ही. तर हे तिन्ही सिम्बॉल तुम्ही व्यवस्थित करायचे. बघू आपण जर तुम्हाला पीडीएफ मिळतात की नाही ते प्रिंट आउट करण्यासाठी, ते नंतर बघू आपण. असं ऍप मधून करा, वाचा, काही प्रॉब्लेम नाहीये. रोज रोज वाचायचं, उलट असं वाचणे सोपं जातं उलट. नंतर बघा, 45 नंबरचा क्वेश्चन होता की डिस्ट्रीब्युशन फ्यूज बोर्ड स्विचेस डॅड्यासाठी चिन्ह वापरतात. काय करतात? डॅड्यासाठी स्विचेस वापरले जाते. तर इथे बघा, तर इथं स्विचेस म्हटलेला आहे त्याच्यामुळे हे आहे. आणि हा जो आहे तो विदाउट स्विचेस आहे. हे बघा, इथं त्यांनी डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हटलेला आहे, हा स्विच विथ स्विचेस आहे आणि हा विदाउट स्विचेस आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि हा मेन बोर्डचा आहे. हे सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ते आपण नंतर चर्चा करू. ते तुम्हाला सगळ्यांना मी मेल करायचं सांगितलंय. सगळ्यांनी मेल केलाय का? त्यांचा रिप्लाय येईल त्यावेळेस आपण सांगू. बघा, 47 नंबरचा क्वेश्चन बघा, ISO चा विस्तारित रूप. तर काय? इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. ISO चा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आता नंतरचा क्वेश्चन बघा. इथे नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी इथे की वायरचा ISI कोड नंबर डॅश आहे. आता वायरचा कोणता IS, जे आपण बघतो इंटरनॅशनल कोड, तर वायरचा ISI कोड नंबर कोणता आहे? तर तो आहे 1554. काय आहे? 1554 इथं दिलेला आहे त्यांनी ISI कोड. हे कोड आहे, काही कोड फक्त आपल्याला लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. नंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे, गोलाकार निळ्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे डॅश चिन्ह आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे.
गोलाकार याच्यात म्हणजे निळ्या याच्यात असं गोलाकार आहे, निळ, हे निळच आहे. हे तुम्हाला ब्लॅक दिसेल पण हे निळ आहे. त्या निळ्या याच्यात काय आहे, असं निळ आहे पूर्ण हे, आणि निळ्या याच्यात काय आहे, पांढरा चिन्ह. तर ते काय आहे सांगा, काय दाखवतं ते कमेंट्स मध्ये सांगा. गुड. तर ते कोणतं आहे, आज्ञात्मक चिन्ह म्हणजे मंडेटरी साइन. आज्ञात्मक चिन्ह आज्ञा दर्शवतंय, ते काय दर्शवतंय, आज्ञा. नंतर बघू आपण चौकोनी किंवा आयताकृत आकारामध्ये हिरव्या रंगाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे चिन्ह, म्हणजे असं चौकोनी किंवा आयात आहे, कोणत्या, हिरव्या रंगाचं आहे, हिरव्या रंगाचं. तर काय दाखवतील ते, तर ते आहे आज्ञात्मक चिन्ह. सूचनात्मक चिन्ह, सॉरी, सूचनात्मक चिन्ह. इन्फॉर्मेशन साइन. कोणती साइन आहे, इन्फॉर्मेशन म्हणजे सूचनात्मक चिन्ह, ते तुम्हाला सूचना करत असतं. हे महत्वाचं आहे, ते एकदम सोपं आहे. आता आहे डॅड्यास हा आज्ञात्मक चिन्हाचा भाग नाही. आज्ञात्मक चिन्ह म्हणजे पाण्यात संरक्षण साधन वापरावे, पायात संरक्षण साधन वापरावे, हात स्वच्छ धुणे, पादचाऱ्यांना ओलांडण्यास मनाई किंवा नकारात्मक संरक्षणास साधन. आता हे करावे, याच्यात सगळं करावे येतं. मनाई म्हणजे मनाई कशामध्ये येईल, मनाई कशामध्ये आपल्याला मनाई, तर प्रतिबंधात्मक, म्हणजे 3 नंबरचं प्रतिबंधात्मक आहे. म्हणजे त्यांनी कोणतं नाही सांगितलं तर हे प्रतिबंधात्मक आहे, म्हणजे हे आज्ञात्मक नाही. आलं लक्षात. तर सी म्हणजे क याचं करेक्ट उत्तर आहे. अतिशय सोपं आहे हे. अपघाती व्यक्तीचे तोंड बंद असल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाची डॅश पद्धत योग्य आहे. तर तोंड बंद आहे तर मग नेलसेलची पद्धत तिथे वापरायची. या पद्धती तुम्ही ऑलरेडी आपण घेतल्या, तर ही पद्धत तुम्ही बघायची इथे. आणि नंतर लिक्विफाईड गॅसेस मुळे लागलेली आग विझवण्यासाठी डॅश अग्निशामक वापरण्यास योग्य आहे. तर ड्राय पावडर, लिक्विड साठी आपण काय करतो, ड्राय पावडर वापरत असतो. आलं लक्षात तुमच्या. नंतर आहे तुमचा सेकंड लास्ट क्वेश्चन. सेकंड लास्ट क्वेश्चन काय सांगतो हा, तर हा आहे 5S म्हणजे 5 स्टेप ची संकल्पना. डॅश मध्ये ही शिस्त गुणवत्ता सुधारण्याची व त्यासाठी बदल करण्याची पद्धत आहे. म्हणजे त्याच्या 5 स्टेप आहेत. त्या 5 स्टेप मध्ये, तर या 5 स्टेप मध्ये तुम्हाला सांगणं आहे की 5 ज्या कल्पना आहेत, तर त्यांनी सांगितलं आहे की शिस्तची पद्धत कोणती आहे बाबा इथे, शिस्तची पद्धत तर डी आहे. त्या 5 स्टेप तुम्ही व्यवस्थित करायच्या. काय आहे, 5 स्टेप व्यवस्थित करायच्या तुम्ही. तर दुसरी स्टेप कोणती आहे, तर या 5 स्टेप तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या आहे 5 स्टेप सांगा कमेंट्स मध्ये. चला 5 स्टेप सांगा, कोणत्या लक्षात आहे. दुसरी स्टेप ही आहे, बी आन्सर त्याचं. त्या 5 स्टेप कोणत्या आहे सांगा. कमेंट्स येईना नाही तुमच्या अजून. 5 स्टेप माहित नाही का तुम्हाला. जर तुम्हाला परीक्षेला आले तर काय करसान तुम्ही, 5 स्टेप पाठ पाहिजे ना या. आणि हे तर झालंय स्टेप नुसार, पूर्ण पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप आणि 5वी स्टेप. ह्या जे काय म्हणतो आपण,
ह्याच्या 5 स्टेप आहे, आपण ह्या दुसऱ्या देशाकडून घेतलेल्या आहे ह्या. तर ह्या 5 स्टेप कोणत्या आहे ह्या तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्या तुमच्या ITच्या पुस्तकामध्ये दिलेलेच आहे या स्टेप. या 5 स्टेप तुम्ही मला कमेंट्स मध्ये करून सांगायचे आहे किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मला या 5 स्टेप पाठवा. तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे लास्टचा. त्या 5 स्टेप कोणत्या आहे हे तुम्ही मला सांगायच्या आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण MCQ घेतलेले आहे. सर्वांनी ऑनलाईन जॉईन व्हायचं डेलीच्या डेली आणि व्यवस्थित रोजचा रोज अभ्यास करायचा. बाकीचा पण विषयाचा गणित, बुद्धिमत्ता जे काय असतील त्याचा पण तुम्ही डेलीच्या डेली अभ्यास वगैरे करायचा आहे. तर धन्यवाद सगळ्यांना. एक्झाम होईल तुमची, डोंट वरी. तुम्हाला शक्यतो मी शक्यता असं आहे की एक्झाम तुम्हाला बघतो मी. एक्झामचं अपडेट अजून काही आलेलं नाहीये, तर सगळ्यांना एक्झामचं अपडेट सुद्धा मिळेल, डोंट वरी. त्याची चिंता तुम्ही